एक विशेष बातमी पाहूया। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात ठाकरे गटाने मोर्चा काढला। त्या मोर्चावर राज ठाकरे यांनी बोचरी टीका केली। त्यांच्या टीकेला उद्धव ठाकरे नाव न घेता उत्तर दिलं। मात्र दोघे भाऊ अदानींच्या विरोधावर कायम आहेत। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना देण्यात आला। या पुनर्विकास प्रकल्पाच्या अटी जाचक वाटल्याने धारावीकरांनीही पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली होती। तसंच या प्रकल्पाविरोधात ठाकरे गटानेही जोरदार मोर्चा काढत प्रकल्पावरून सरकार आणि अदानी दोघांवर टीकास्त्र डागले। मात्र या प्रकल्पाविषयी राज ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी सोमवारी ठाकरे गटाविषयी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोचरी असल्याचं पाहायला मिळालं। आज का जाग आली? मला असं वाटतं जाहीर होऊन मला 8-10 महिने झाले असतील ना। आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत 2 मुद्दे उपस्थित केले। एक म्हणजे सर्व प्रकल्प अदानींनाच कसे दिले जातात आणि दुसरं म्हणजे ठाकरे गटावर केलेली टीका। ठाकरे गटाची सेटलमेंट झाली नसल्याने त्यांनी मोर्चा काढल्याचं राज ठाकरेंनी म्हटले। त्यांची ही खोचक प्रतिक्रिया ऐकल्यावर उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली। मला आता कळायला लागलेत अदानीचे चमचे कोण कोण आहेत। अदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही अदानीला विचारला, चमचे का वाचतायत? बरं, आंदोलनात गेल्यानंतर विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरनं त्यांनी एक प्रश्न विचारू नये। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असली तरीही अदानींच्या विरोधात दोन्ही भाऊ एकत्र आहेत असं म्हणावं लागेल। आणखी कोणत्या मुद्द्यावर दोघे भाऊ एकत्र आहेत ते पाहूयात। राज उद्धव यांच्या समान भूमिका। बारसूच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू स्थानिकांसोबत। टोल प्रश्नावरही दोघांनी घेतली होती एकच भूमिका। मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून समान भूमिका। या मुद्द्यावर राज आणि उद्धव दोन्ही भावंड समविचारी असल्याचं पाहायला मिळतं। मात्र उद्धव ठाकरेंवर त्यांनी धारावी प्रश्नावरून टीका केली असली तरीही त्यांनी अदानींना हा प्रकल्प का गेला यावर प्रश्न उपस्थित केला, जो प्रश्न ठाकरे गटातल्या काही नेत्यांनी त्यांच्या भाषणात उपस्थित केला होता। वेगवेगळ्या मुद्द्यांवर समान भूमिका मांडणारे ठाकरे बंधू एकत्र येण्याची तर ही नांदी नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।